Good evening, everyone. Have you all given attendance? Okay. Am I audible to everyone? So I am presenting the screen. Please let me know if it is visible. Wait a minute, students. Okay. Is the screen visible? Today we will going to learn civics lesson. Today we will start with civics lesson. Okay. Till now we have completed 4 lessons of history. Have you all read that Vedic age lesson? Okay, very good. Now let's move to the civics. So first civics lesson is our life in society. Our life in society म्हणजे आपले समाज जीवन. सोसायटी म्हणजे काय? समाज. आपण ज्या समाजात राहतो, ज्या लोकांमध्ये राहतो, आजूबाजूला आपले सगळे लोक आहेत ना, कॉलनी नंतर छोटस विलेज किंवा मग आपण एखाद्या टाउन मध्ये राहतो, सिटीमध्ये राहतो, ती सगळी लोक. मग त्या सिटीचं पुढे जाऊन काय बनतं? आपलं स्टेट. आपण ज्या स्टेटमध्ये राहतो त्याच्यानंतर ह्या सगळ्या काय? कम्युनिटी आहेत. ही सोसायटी आहे, समाज जीवन आहे आपलं. तर त्याला काय बोलतात? सोशल लाईफ. आपलं जे समाज जीवन आहे म्हणजे एकमेकांसोबतचं आपलं जे लाईफ आहे त्याला काय बोलतात? समाज जीवन. किंवा आणि जे हे आहे समाज आहे त्याला इंग्लिशमध्ये बोलतात सोसायटी. So we will going to learn 4 points. That is 1.1 is why did man feel the need for society? Why did man feel the need for society? म्हणजे माणसाला समाजाची गरज का भासली? समाजामध्ये राहावं, सगळ्या लोकांसोबत ग्रुपमध्ये म्हणजे समूहामध्ये राहावं असं माणसाला का वाटलं? किंवा मग नंतर सेकंड पॉइंट इज द सोशल नेचर ऑफ मॅन. म्हणजे माणसाचा स्वभाव कसा आहे? जस नैसर्गिक काय बोलतात त्याला? समाजशीलता बोलतो ना आपण. नॅचरली माणसाचं सोशल कसं आहे? सोशली कसा आहे माणूस? ते आपल्याला बघायचंय. सोशल नेचर म्हणजे समाजशीलता. माणसाची समाजशीलता कशी आहे? तो आजूबाजूच्या लोकांसोबत कसा बिहेव करतो? किंवा मग आजूबाजूच्या सोसायटी सोबत तो
कसा वागतो त्याला काय बोलतात, सोशल नेचर. म्हणजे त्याला लोकांसोबत राहायला आवडतं की एकटं एकटं राहायला आवडतं, है ना, का तो लोकांशी कसा बिहेव करतो त्याला बोलायचं सोशल नेचर. अवर डेव्हलपमेंट म्हणजे आपला विकास, आपला ह्युमन बिंगचा म्हणजे आपला विकास कसा होतोय ते बघायचं आपल्याला. व्हॉट इज सोसायटी, आणि समाज म्हणजे काय. आपण जे सोसायटी सोसायटी बोलतो ते म्हणजे नेमकं काय आहे, सोसायटी म्हणजे काय आहे, समाज काय आहे, ते आपल्याला शिकायचंय आज. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगितलं की आजूबाजूला आपण ज्या समूहामध्ये राहतो, ज्या लोकांसोबत राहतो, त्या सगळ्यांची एक सोसायटी तयार होते, म्हणजे एक समाज निर्माण होतो. So step by step, I will explain you. In the fifth standard, you have learned about the evolution of man. It tells us that our present social life has taken shape through a process of evolution over thousands of years. Man has moved from a nomadic stage to a settled social life. म्हणजे फिफ्थ स्टँडर्ड मध्ये तुम्ही हिस्ट्री मध्ये लर्न केलं असेल इव्होल्युशन ऑफ मॅन. आठवतंय सगळ्यांना. आधी स्टोन एज होतं, नंतर पहिले ना ओल्ड स्टोन एज, मग मिडल स्टोन एज, मग न्यू स्टोन एज, त्याच्यानंतर सेटल्ड लाईफ झाली माणसाची, विलेजेस नंतर बनले, शेल्टर टू विलेज वगैरे. तुम्ही ते लेसन्स लर्न केलेत लास्ट इयर. तर फिफ्थ स्टँडर्ड मध्ये यू हॅव लर्न अबाउट इव्होल्युशन ऑफ मॅन, म्हणजे माणसाचा विकास कसा होत गेला, इव्होल्युशन क्रांती कशी होत गेली, ते आपण लर्न केलंय. इट टेल्स दॅट अवर प्रेझेंट सोशल लाईफ हॅज टेकन शेप थ्रू अ प्रोसेस ऑफ इव्होल्युशन ओव्हर थाउजंड्स ऑफ इयर. म्हणजे आत्ताचं जे समाज जीवन आहे त्याचा बेस कुठे आहे, तर थाउजंड्स ऑफ इयर्स बॅक, म्हणजे हजारो वर्षांपूर्वीपासून हळूहळू हळू त्याला शेप येत गेला. माणसाचं जे सोशल लाईफ आहे त्याला ते एकदम बनलं का, नाही. तर तुम्हाला माहितीये पहिलेचा स्टोन एज ह्युमन जो होता तो गुहेमध्ये राहायचा, एकटा एकटा राहायचा, मग हंटिंग वगैरे करायचा. मग नंतर हळूहळू तो काय करायला लागला, एकत्र राहू लागले, ते ग्रुप करून राहायला लागले. मग हळूहळू ऍग्रिकल्चरलची डेव्हलपमेंट झाली, ऍग्रिकल्चर डेव्हलप झालं ना, शेती करायला लागले, मग पशुपालन करायला लागले, त्यातून त्याची इव्होल्युशन होत गेली. त्याचबरोबर मग काय होत गेलं, सोशल लाईफ त्याचं डेव्हलप होत गेलं. मॅन हॅज मूव्ड फ्रॉम नोमॅडिक स्टेज टू अ सेटल्ड सोशल लाईफ. म्हणजे नोमॅडिक म्हणजे काय, भटक्या जमाती ना. माणूस कसा होता, आधी भटकत होता इकडून तिकडे शिकारीच्या शोधात किंवा जंगलमध्ये राहत होता. नंतर हळूहळू काय झालं, त्याचं स्थिर जीवन चालू झालं, स्थिर समाज जीवन निर्माण झालं. हळूहळू ते एका विलेजमध्ये राहायला लागले, सेटल झाले. 3 पिक्चर्स दिलेत बघा इथे. पहिले स्टोन एज ह्युमन कसा होता, त्याच्यानंतर त्याच्यानंतर शेती करायला लागला, मग हटमध्ये राहायला लागला, है ना. अॅनिमल सोबत शेती करायला लागला, बैल वगैरे दिसत आहेत आपल्याला. काय करायला लागला, ऍग्रिकल्चर करायला लागला. त्याच्यानंतर थर्ड स्टेजमध्ये म्हणजे आत्ताचं मॉडर्न लाईफ, आपलं मॉडर्न एज मध्ये कसं आहे ह्युमन, त्याच्याकडे कार आहे, विमान आहे, कॉम्प्युटर आहे, है ना. आज तुम्ही सगळे मोबाईल घेऊन बसलेत, हे कशामुळे, कारण इव्होल्युशन झालेलं आहे. त्याच्यानंतर खाली दाखवलंय बघा, भाजीवालीकडे पण मोबाईल आहे, है ना. म्हणजे बघा कुठून माणसाची डेव्हलपमेंट कशी झाली, कुठून कुठपर्यंत माणूस डेव्हलप होत गेला, त्या स्टेजेस दिलेल्या आहेत तिथे. आणि तिथं दिलंय, व्हॉट विल सोसायटी बी लाईक 50 इयर्स फ्रॉम नाऊ. म्हणजे अजून 50 वर्षांनी काय असेल, अजून 50 इयर्सनी कशी असेल आपली सोसायटी, ते डिस्कस करा असं सांगितलं त्यांनी. अजून 50 इयर्सनी बघा अजून अजून काय काय डेव्हलपमेंट होऊ शकते. आत्ताच एवढी सगळी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, तर अजून काय होऊ शकतं. माणसाला विंग्ज येतात की काय काय माहिती, है ना. विंग्ज लावून माणूस उडेल की काय. आता तर विमानात बसून उडतोय, पण ऍक्च्युअल उडायला लागेल की काय काय माहिती. अजून काय काय होईल कोणीच सांगू शकत नाही. अजून 50 इयर्सनी किती डेव्हलप होईल माणूस, किती स्टडी करेल, किती तो टेक्नॉलॉजिकली किती हुशार होईल तो, है ना.
व्हाय डीड मॅन फील द नीड फॉर सोसायटी? म्हणजे माणसाला समाजामध्ये राहायची गरज का भासू लागली? तो का बरं एकत्र राहायला लागला? अ स्टेबल अँड सिक्युअर कम्युनिटी लाईफ. ओके. I want somebody to read first paragraph. Who will read? I want to listen your reading today. कोणी रीड करेल का? ओके. आदिती, माइक ऑन कर तुझा. हॅलो. हा येस. तुला रीड करायचंय. अ स्टेबल अँड सिक्युअर आहे ना, हा. तो फर्स्ट पॅराग्राफ तुला रीड करायचा आहे. Why did man feel the need for society? A येस. stable and secure community life is necessary for the development of the individual as well as society. In the nomadic stage, man did not have this stability and security. When man realized that living in रिअलाइज. a when man realized living in a group provides security, people came together to develop an organized way of life. This was one of the main motivations for the creation of society. Living in society, man felt the need for rules to help with the फंक्शनिंग. smooth functioning of day-to-day matters. It gave rise to conventions, traditions, ethics, and values, rules, and laws. Man's life in society became more organized and stable. ओके. ओके, व्हेरी गुड. तू मराठी मीडियम मधून आहे की इंग्लिश मीडियम? Semi English. ओके. दोन्हींच्या मधलं आहे है ना? ओके ओके, गुड. तर आपण बघूया त्यांना काय म्हणायचंय. अ स्टेबल अँड सिक्युअर कम्युनिटी लाईफ इज नेसेसरी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज सोसायटी. म्हणजे आपली लाईफ कशी पाहिजे? सिक्युअर पाहिजे, स्टेबल पाहिजे ना. असं रोज आपण भटकत राहून शक्य आहे का? आपलं लाईफ म्हणजे आपलं जीवन जगणं आपल्याला शक्य आहे का? आपण रोज भटकतोय जंगलमध्ये. बघा, तुम्ही इमॅजिन करा की आपण जंगलमध्ये भटकतोय आणि आपल्याला जेवण पाहिजे, आता भूक लागलेली आहे. मग ते लाईफ चांगलं आहे की आता आपण जे लाईफ लाईफ लिव्ह करतोय ते चांगले? तुम्ही जरा थिंक करा. तर मग ते काय बोलतायत? अ स्टेबल अँड सिक्युअर कम्युनिटी लाईफ इज नेसेसरी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज सोसायटी. म्हणजे आपल्या प्रत्येक माणसासाठी आणि पूर्ण सोसायटीसाठी एक स्टेबल आणि सिक्युअर कम्युनिटी लाईफ पाहिजे. स्टेबल म्हणजे स्थिर आणि सुरक्षित. त्या लाईफमध्ये काय पाहिजे? स्थिरता पाहिजे आणि सुरक्षितता पाहिजे. इन द नोमॅडिक स्टेज मॅन डिड नॉट हॅव दी स्टॅबिलिटी अँड सिक्युरिटी. म्हणजे माणूस जेव्हा भटका होता, नोमॅडिक स्टेजमध्ये होता, म्हणजे तो जेव्हा भटकत होता स्टोन एजमध्ये, त्यावेळेला मॅन डिड नॉट हॅव दी स्टॅबिलिटी अँड सिक्युरिटी. त्याला स्टेबल राहता येत नव्हतं, म्हणजे एका जागी राहता येत नव्हतं आणि तो सुरक्षित पण नव्हता. खूप सगळ्या अॅनिमल्सच्या मध्ये राहत होता तो. मग कधी तो हंटिंग करता करता कुठला अॅनिमल त्याला मारेल किंवा जंगलमध्ये त्याच्यासोबत काय होईल, त्याला खायला मिळेल की नाही, है ना. ते स्टॅबिलिटी नव्हती, सिक्युरिटी नव्हती. व्हेन मॅन रिअलाइज दॅट लिव्हिंग इन अ ग्रुप प्रोव्हाइड सिक्युरिटी, पीपल केम टुगेदर टू डेव्हलप अँड ऑर्गनाइज्ड वे ऑफ लाईफ. मग त्याला लक्षात आलं, रिअलाइज म्हणजे काय, त्याला समजलं, लक्षात आलं की लिव्हिंग इन अ ग्रुप प्रोव्हाइड सिक्युरिटी, म्हणजे आपण जर ग्रुपमध्ये राहिलं तर आपण सिक्युअर आहे. म्हणजे तो जेव्हा एकटा राहत होता तेव्हा त्याला भीती होती, बाकीचे वाईल्ड अॅनिमल्स त्याला मारतील का किंवा दुसरे ह्युमन बिंग येऊन मारतील का. मग त्यांनी काय केलं? एकत्र राहायला लागले. ते जेव्हा सगळे एकत्र राहायला लागले, 8-8, 10-10 त्यांचे फॅमिलीज एकत्र राहायला लागल्या, तेव्हा मग त्याला सिक्युअर वाटायला लागलं. सगळे मिळून जेव्हा राहायला लागले तेव्हा सिक्युरिटी वाढली. पीपल केम टुगेदर टू डेव्हलप अँड ऑर्गनाइज्ड वे ऑफ लाईफ.
मग त्यांनी हळूहळू काय केलं, सगळे लोक एकत्र आले, केम टुगेदर म्हणजे एकत्र आले आणि त्यांनी एक ऑर्गनाइज वे ऑफ लाईफ निर्माण केलं. म्हणजे त्यांचं लाईफ कसं झालं, ऑर्गनाइज झालं, म्हणजे एक प्लॅन्ड, संघटित झालं त्यांचं लाईफ. दिस वॉज वन ऑफ द मेन मोटिवेशन फॉर द क्रिएशन ऑफ सोसायटी. म्हणजे हे त्यातलं मेन पार्ट आहे. मेन मोटिवेशन काय आहे सोसायटी क्रिएट करण्यामागे? कारण त्यांना सिक्युरिटी पाहिजे होती. ते ग्रुपमध्ये राहायला लागले, त्याच्यामुळे त्यांना सिक्युरिटी भेटायला लागली. दिस वॉज द मेन मोटिवेशन. मोटिवेशन म्हणजे काय? प्रेरणा. मेन प्रेरणा काय ह्याच्या मागे? एकत्र राहण्यासाठी. काय एकत्र राहायला लागले ते? तर त्यांना सिक्युरिटी पाहिजे होती. This was one of the main motivation for the creation of society. Living in society, man felt the need for rules to help with the living in society. Man felt need for the rules. म्हणजे एका समाजामध्ये राहायचं, मग आता त्याला काय लागायला लागलं? सगळेजण एकत्र राहणार, मग काय पाहिजे? रूल्स असले पाहिजेत, असं त्याला वाटायला लागलं. सगळे एकत्र राहणार म्हणजे बघा तुम्ही, भांडणं होणार त्यांची. आता समज पाणी, नळावरती पहिले पाणी भरायला जायला लागायचं है ना, इथे आपल्याला पिक्चर मध्ये दिसतंय. तर मग पाणी भरायचं तर मग ते सगळेच एकत्र भांडणार. पण त्यांनी असं त्यांच्या गावामध्ये असा रूल ठेवला की लाईन करायची आणि 1 बाय 1 सगळ्यांनी पाणी घ्यायचं. हा एक रूल झाला ना, लाईन करायची आणि त्याच्यानुसार मग सिक्वेन्सने जायचं. हा एक रूल बनला. मग तो रूल फॉलो केला तर सगळ्यांनाच पाणी पण भेटेल आणि त्यांच्यात भांडण पण होणार नाही. मग हा काय होता? ऑर्गनाइज वे ऑफ लाईफ. त्याच्यासाठी काय लागतात? काही रूल्स लागतात, काही रूल जरुरी असतात. रूल्स आर इम्पॉर्टंट फॉर द फंक्शनिंग ऑफ डे टू डे मॅटर्स. म्हणजे रोजच्या ज्या आपल्या घडामोडी आहेत त्याच्यासाठी, त्या स्मूथली चालायसाठी, त्या इझी होण्यासाठी काही रूल्स जरुरी असतात. इट गेव राईज टू कन्व्हेन्शन्स, ट्रॅडिशन्स, इथिक्स अँड व्हॅल्यूज, रूल्स अँड लॉज. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं? कन्व्हेन्शन म्हणजे काय? रूढी. ट्रॅडिशन्स परंपरा. इथिक्स म्हणजे नीतिमूल्य म्हणतो ना आपण, व्हॅल्यूज मूल्ये. रूल्स म्हणजे नियम आणि लॉज म्हणजे कायदे. काय काय निर्माण झालं याच्यामुळे? रूढी, परंपरा, काही नीतिमूल्य असतील, काही नियम असतील आणि कायदे, हे निर्माण झाले. म्हणजे ते जेव्हा एकत्र राहायला लागले त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. जसे जसे एकत्र राहायला लागले तशा काही रूढी आल्या. म्हणजे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आपण डे टू डे लाईफ मध्ये म्हणतो ना, ह्याच देवाला मानायचं, किंवा आपण सगळे हिंदू आहेत मग आपण असं करायचं. आपल्यामधल्या सेम असतात, काही आपल्या परंपरा सेम असतात. सेम वे ट्रॅडिशन. आपल्या ट्रॅडिशन, आपण जर दिवाळी सेलिब्रेट करतो हिंदू लोक, तर सगळे हिंदू सेलिब्रेट करत असतात आपल्या भारतामध्ये. तर हे रूढी परंपरा ज्या आहेत. इथिक्स म्हणजे काही एथिक्स असतात माणसाचे. खोटं नाही बोललं पाहिजे, चोरी केलं नाही पाहिजे. इथिक्स अँड व्हॅल्यूज, त्याला काय म्हणतात? नीतिमूल्य. म्हणजे चोरी करू नये, किंवा ह्याला आपण पाप समजतो. चोरी करणं पाप आहे, खोटं बोलणं पाप आहे. हे सगळे इथिक्स, व्हॅल्यूज. आणि नंतर रूल्स, काही नियम आले. आताच मी सांगितलं की नियमानुसार वागायला लागतंय समूहामध्ये. म्हणजे एका सोसायटीमध्ये राहायचं असेल तर काही नियम असतात, काही कायदे पाळायचे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे आल्या? जेव्हा माणूस याच्यामध्ये राहायला लागला, समूहामध्ये राहायला लागला, सोसायटीमध्ये राहायला लागला. मॅन्स लाईफ इन सोसायटी बिकेम मोर ऑर्गनाइज्ड अँड स्टेबल. मग ह्याच्यामुळे काय झालं? माणसाचं लाईफ, सोसायटी मधलं, समाजामधलं माणसाचं लाईफ कसं झालं? संघटित झालं आणि स्थिर झालं. तो आता एका ठिकाणी राहायला लागला. आपण बघा, आपण एकाच गावात किती किती वर्ष राहतो. आपल्याला सारखं आता इथे लोक काहीतरी बोलले म्हणून निघून जातो का आपण? नाही. कारण तिथे आपल्या इथे काही रूल्स आहेत, लॉज आहेत, म्हणून कोणी आपल्याला त्रास देत नाही, म्हणून आपण एकाच ठिकाणी राहू शकतो. द सोशल नेचर ऑफ मॅन. 1.2 इज सोशल नेचर ऑफ मॅन. म्हणजे माणसाचं समाजशीलता कशी आहे, समाजामध्ये कसा बिहेव करतो, कसं करायला पाहिजे, किंवा माणूस कसा बिहेव करतो. मॅन इज सोशल बाय नेचर. म्हणजे माणूस कसा आहे? स्वभावतःच कसा आहे? सामाजिक आहे. त्याला ग्रुपमध्ये राहायला आवडतं, एकटं राहायला आवडत नाही. म्हणजे सोशल म्हणतात त्याला. काय बोलतात? सोशल. म्हणजे सगळ्यांसोबत राहायला आवडतं. We all basically like to live with one another.
in each other's company and with people around us. Living with people not only makes us happy, it is also our need. म्हणजे बेसिकली आपलं नेचर कसं आहे की आपल्याला एकमेकांसोबत राहायला आवडतं, एकमेकांची कंपनी आवडते, म्हणजे एकमेकांची सोबत आपल्याला आवडते. आपल्या आजूबाजूला लोक असतील तर आपल्याला आवडतं. लिव्हिंग विथ पीपल नॉट ओनली मेक्स अस हॅपी, इट इज ऑल्सो अवर नीड. म्हणजे सगळ्यांसोबत राहायचंय त्याच्याने आपल्याला आनंदच नाही मिळत, तर आपल्याला गरज पण आहे, म्हणजे सगळ्यांसोबत राहणं आपली गरज पण आहे. आपण एकटंच कुठेतरी बाहेर गावाच्या बाहेर जाऊन राहतो तर आपल्याला आवडेल का? आपल्याला करमेल तरी का? सगळं कुणीच नाहीये आपल्या आजूबाजूला, शेजारी नाहीयेत, किंवा एकट्यालाच आपल्याला कुठेतरी नेऊन ठेवलं, जंगलमध्ये आपलं घर बांधून दिलं, तर आवडेल का आपल्याला राहायला? तर नाही. तर मग माणूस कसा आहे? सोशल आहे, बाय नेचर तो सोशल आहे. We have many needs. Food, shelter, clothing are our physical needs. Once these needs are satisfied, man gets sense of stability. But that is not enough. We also have some emotional and physiological needs. For example, to feel secure is an emotional need. When we are happy, we wish to share our happiness with others. Similarly, when we are sad, we wish to have somebody with us. We like the companionship of our family members, relatives, and friends. These feelings reflect our social nature. म्हणजे वी हॅव मॅनी नीड्स. आपल्या बेसिक गरजा कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र, निवारा, है ना. फूड, शेल्टर अँड क्लोदिंग. अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपल्या बेसिक फिजिकल नीड्स आहेत, म्हणजे शारीरिक गरजा आहेत. ह्या आपल्या ह्या शरीराला लागणाऱ्या गरजा आहेत. पण आपल्या मानसिक गरजा कोणत्या आहेत? सायकोलॉजिकल म्हणजे काय? आपल्या मानसिक गरजा कोणत्या आहेत? तर आपल्याला सगळ्यांसोबत राहायला आवडतं, एकटं एकटं राहू नाही शकत आपल्याला. आपण जेव्हा हॅप्पी असतो, आपल्याला जर आनंद झाला तर आपल्याला सगळ्यांसोबत शेअर करावासा वाटतो. किंवा मग आपण दुःखी असेल, कुणी आपल्याला रागवलं असेल, तर आपल्याला वाटतं ना मम्मीला येऊन सांगावं, पप्पांना सांगावं. तर ह्या काय कशा नीड्स आहेत? आपल्या फिजिओलॉजिकल नीड्स म्हणतात त्याला. सो ते काय म्हणतात? वन्स दीज आर सॅटिस्फाईड, मॅन गेट सेन्स ऑफ स्टॅबिलिटी, बट दॅट इज नॉट इनफ. म्हणजे जेव्हा आपल्याला फूड, क्लोदिंग आणि शेल्टर जेव्हा मिळतं, तेव्हा आपण सॅटिस्फाय होतो, समाधानी होतो, है ना, स्थिर होतो. पण ते तेवढंच पुरेसं नाहीये माणसासाठी. अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच गरजा पुरेशा नाहीये, तर अजून पण आपल्या काही इमोशनल नीड्स असतात, म्हणजे भावनिक गरजा असतात. भावनिक आणि इमोशनल म्हणजे भावनात्मक, आणि सायकोलॉजिकल म्हणजे काय म्हणतात, मानसिक, शारीरिक, भावनात्मक आणि शारीरिक गरजा असतात आपल्या. फॉर एक्झाम्पल, टू फील सिक्युअर इज अन इमोशनल नीड. म्हणजे आपल्याला सिक्युअर वाटलं पाहिजे. आपल्या घरात आपण सिक्युअर असतो की नाही? आपल्याला भीती वाटते का आपल्या घरात कोणी येईल, आपल्याला मारेल किंवा त्रास देईल? म्हणजे ही काय? सेन्स ऑफ सिक्युरिटी. त्याला काय बोलतात? आपण कसं फील करतो? सिक्युअर फील करतो आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबासोबत, आपल्या फॅमिली सोबत आपण सिक्युअर फील करतो. व्हेन वी आर हॅप्पी, वी विश टू शेअर अवर हॅपीनेस विथ अदर्स. म्हणजे आपण जेव्हा हॅप्पी असतो, तुम्हाला एखादं प्राइज मिळालं, ड्रॉइंग कॉम्पिटिशन असेल किंवा अजून काही असेल, आणि तुम्हाला प्राइज मिळालं किंवा टीचरनी कौतुक केलं, तर तुम्ही लगेच मम्मी पप्पांना सांगता, किंवा आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतील, अजून भाऊ बहीण असेल, तर त्यांना तुम्ही लगेच जाऊन सांगता, तुम्ही शेअर करता की नाही? सिमिलरली, व्हेन वी आर सॅड, वी विश टू हॅव समबडी विथ अस. सिमिलरली, आता तुम्हाला कुणी रागवलंय, क्लासमध्ये कुणी टीचर बोलल्यात किंवा अजून कुणी रागवलंय, तर तुम्हाला काय वाटतं? किंवा फ्रेंड सोबत भांडणं झाले तुमचे, तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सॅड होता, मग कुणीतरी आपण कुणाजवळ तरी बोलावं किंवा कुणासोबत राहावं असं वाटतं आपल्याला. वी लाईक द कंपॅनियनशिप ऑफ अवर फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स. म्हणजे आपल्याला कंपॅनियनशिप म्हणजे सोबत, सगळ्यांसोबत राहायला आवडतं. आपले नातेवाईक असतील, फॅमिली मेंबर्स असतील, किंवा आपला मित्र परिवार, सगळ्यांसोबत राहायला आवडतं आपल्याला. दीज फिलिंग्स रिफ्लेक्ट अवर सोशल नेचर. मग ही फिलिंग जी आहे त्यालाच काय बोलतात? सोशल नेचर. म्हणजेच ह्युमन हा ह्युमनचं नेचर कसं आहे? सोशल नेचर आहे.
नेक्स्ट इज स्पीक अँड राईट, म्हणजे बोलायचं आणि लिहायचंय. यू हॅव गॉट द फर्स्ट प्राइज इन अ ड्रॉइंग कॉम्पिटिशन. विल यू कीप इट टू युअर सेल्फ और शो इट टू युअर फ्रेंड्स? हाऊ डू यू एक्सपेक्ट देम टू रिस्पॉन्ड? व्हॉट वेअर युअर फिलिंग्स आफ्टर देअर रिस्पॉन्स? म्हणजे आता तुम्हाला ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये एक फर्स्ट प्राइज मिळाले, मग विल यू कीप इट टू युअर सेल्फ और शो इट टू युअर फ्रेंड्स? तुम्ही ते स्वतः जवळ ठेवाल की तुमच्या फ्रेंड्सला दाखवाल? काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळाले, तर मग तुम्हाला काय फिलिंग्स येतील? फ्रेंड्सला दाखवू है ना, सगळ्यांना दाखवाल तुम्ही. मम्मी पप्पा, तुमच्या स्कूलमधले फ्रेंड्स असतील, सगळ्यांना फोन करून करून सांगाल की मला फर्स्ट प्राइज मिळालं, मला फर्स्ट प्राइज मिळालं. आणि मग तुम्ही काय एक्सपेक्ट कराल? फ्रेंड्स कडून काय एक्सपेक्ट कराल की फ्रेंड्स कडून असं एक्सपेक्ट कराल की त्यांनी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणावं, आपलं अभिनंदन करावं, असं तुम्हाला वाटेल ना. हाऊ डू यू एक्सपेक्ट देम टू रिस्पॉन्ड? लाईक दे शुड से कॉंग्रॅच्युलेट, है ना, कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हॉट वेअर युअर फिलिंग्स आफ्टर देअर रिस्पॉन्स? आणि त्यांनी जर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट वगैरे केलं तर तुम्हाला कसं वाटेल? फेल्ट व्हेरी हॅपी अबाउट द अप्रिसिएशन, म्हणजे अप्रिसिएशन म्हणजे काय? कौतुक. तुमचं कौतुक केल्याने तुम्ही खूप हॅपी होणार, आनंदी होणार. फेल्ट मोटिवेटेड टू ड्रॉ गुड पिक्चर्स, अजून तुम्हाला मोटिवेशन भेटणार, म्हणजे अजून प्रेरणा भेटणार तुम्हाला की मी नेक्स्ट टाइम ह्याच्यापेक्षा पण चांगलं ड्रॉइंग बनवणार. आता मला फर्स्ट प्राइज मिळालं ना, नेक्स्ट टाइम पण मिळालं पाहिजे, अजून मी चांगलं ड्रॉइंग बनवणार, है ना. अशा काही फिलिंग्स येणार तुम्हाला. I want next student to read next part. Who will read? कोण रीड करेल नेक्स्ट पार्ट? ओके, धनश्री रीड. Dhanashree, switch on your mic. Yes, ma'am. Okay, read the paragraph. You know that food, clothes, shelter, education, and health are our basic needs. Due to a labor and skills of people in the society, a variety of articles are produced. Education, health related services, and facilities allow us to live with dig- Dignity. dignity. All this is made available in a society. A variety of industries and occupations help to fulfill our needs. For example, we need books for studying and paper for books. That is why occupations like manufacturing, Manufacturing. paper, Paper. printing books, Hmm. binding, etc. Binding. Binding. Binding, etc. Book binding घेतो ना आपण, ते binding. Okay. Also develop. Many people contribute to the Contribute. contribute to Contribute. contribute to Hmm. this process. Thus, the variety of occupations in the society help us in fulfilling our needs. This also Fulfilling. fulfilling our needs. This also leads to the development of our skills and cap- capabilities. 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 Our basic needs are fulfilled in society. We depend on each other for our emotional
needs such as security, application, appreciation, application, praise, and praise, praise, praise. praise, Mhm. and support, etc. Thus, our life in society is interdependent. ओके, व्हेरी गुड धनश्री. ओके, आता आपण बघा फास्ट रीड केल्यावर काय असेल असं लक्षात येत नाहीये ना, पण आपण लाईन बाय लाईन आता एक्सप्लेन केलं की मग तुम्हाला ते इझी वाटेल. पहिल्यांदा असं वाटेल अरे बापरे काय दिलंय इथे, है ना, असं फील होत असेल. पण किती इझी चॅप्टर आहे बघा. आपण लाईन बाय लाईन ते रीड करतोय, एक्सप्लेन करतोय, त्यामुळे तो हा चॅप्टर एकदम इझी आहे. You know that food, clothes, shelter, education and health are our basic needs. आत्ताच आपण पाहिलं की आपल्या बेसिक नीड्स कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, है ना. एज्युकेशन म्हणजे आपल्याला शिकायला पाहिजे, स्कूलला गेलं पाहिजे, शाळा शिकली पाहिजे, हे आपलं एज्युकेशन झालं. आणि हेल्थ, आपली हेल्थ चांगली राहिली पाहिजे, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे ना आपलं. मग हे आपल्या बेसिक नीड्स आहेत. फूड, क्लोथ, शेल्टर, एज्युकेशन अँड हेल्थ, हे आपल्या बेसिक नीड्स आहेत. ड्यू टू द लेबर अँड स्किल्स ऑफ पीपल इन द सोसायटी अ व्हरायटी ऑफ आर्टिकल्स आर प्रोड्यूस्ड. म्हणजे लोकांचे श्रम, लेबर म्हणजे काय श्रम, आणि स्किल्स म्हणजे कौशल्य. स्किल्स असतात लोकांमध्ये, म्हणजे काहीतरी करायची त्यांच्यामध्ये कला असते, त्याला काय बोलतात? कौशल्य. आपले श्रम आणि कौशल्य ह्याच्यामुळे म्हणजे सोसायटीमध्ये जे श्रम आणि कौशल्य आहे लोकांकडे, त्याच्यामुळे काय होतं? व्हरायटी ऑफ आर्टिकल्स आर प्रोड्युस्ड, म्हणजे वेगवेगळ्या वस्तू प्रोड्यूस होतात, तयार होतात. लोकांकडे जे स्किल्स आहे आणि श्रम करण्याची त्यांची तयारी आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात. एज्युकेशन अँड हेल्थ रिलेटेड सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज अलाव अस टू लिव्ह विथ डिग्निटी. एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि आरोग्यविषयीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत किंवा फॅसिलिटीज आहेत, त्याच्यामुळे काय होतं? सोयी सुविधा ज्या आहेत शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या, म्हणजे गव्हर्नमेंटने आपल्याला बघा एज्युकेशनसाठी खूप सगळ्या फ्री स्कूल्स तयार केलेल्या आहेत, है ना. सरकारी शाळा म्हणतो ना आपण, गव्हर्नमेंट स्कूल्स, त्याच्यामध्ये फ्री एज्युकेशन भेटतं. त्याच्यानंतर सरकारी दवाखान्यात गेलं आपण तर आपल्याला हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे आरोग्यविषयीच्या ज्या सेवा आहेत त्या मोफत मिळतात. मग त्या कुणी दिलेल्या आहेत आपल्याला? गव्हर्नमेंटने. त्याच्यामुळे काय होतं? आपण आपलं लाईफ कसं जगू शकतो? डिग्निटी, विथ डिग्निटी, म्हणजे सन्मानाने आपलं आयुष्य आपण जगू शकतो. आपण शिक्षण घेतलं आणि आपलं आरोग्य पण चांगलं असेल तर आपण सन्मानाने जगू शकतो. ऑल दिस इज मेड अवेलेबल इन अ सोसायटी. हे सगळं सोसायटीमध्ये उपलब्ध करावं लागतं. अ व्हरायटी ऑफ इंडस्ट्रीज अँड ऑक्युपेशन्स हेल्प टू फुलफिल अवर नीड्स. मग हे आपल्या नीड्स आहेत ते कोण फुलफिल करतं? आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे, मग शिक्षण मिळालं पाहिजे तर एक स्कूल पाहिजे, मग स्कूलमध्ये टीचर्स अवेलेबल पाहिजे, मग सगळ्यांना बुक्स मिळाले पाहिजे, नोटबुक्स, है ना. ह्या सगळ्या गोष्टी, क्लासरूम पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी कोण हे करतं? ब्लॅकबोर्ड पाहिजे, चॉक पाहिजे, है ना. एज्युकेशन घ्यायचं म्हणजे किती सगळ्या गोष्टी पाहिजेत आपल्याला. मग व्हरायटी ऑफ इंडस्ट्रीज अँड ऑक्युपेशन हेल्प टू फुलफिल अवर नीड्स. म्हणजे त्याच्यासाठी खूप सगळ्या इंडस्ट्रीज आहेत, व्यवसाय आहेत, संस्था आहेत, है ना. त्या सगळ्या आपल्यासाठी हेल्प करत असतात. फॉर एक्झाम्पल, वी नीड्स बुक्स फॉर स्टडी अँड पेपर फॉर बुक्स. आपल्याला स्टडी करायला काय पाहिजे? आता एज्युकेशन घ्यायचंय, मग आपल्याला बुक्स पाहिजे स्टडी करायला. आणि ते बुक्स कुठून येणार? बुक्स कसे बनणार? त्यासाठी पेपर लागतो. दॅट इज व्हाय ऑक्युपेशन लाईक मॅन्युफॅक्चरिंग पेपर, प्रिंटिंग, बुक बाइंडिंग एक्सेट्रा ऑल्सो डेव्हलप. म्हणजे एज्युकेशन घ्यायचे तर त्याच्या मागे किती गोष्टी डेव्हलप झाल्या बघा. एज्युकेशन पाहिजे तर मग स्कूल तयार झाली, मग स्कूलमध्ये बुक्स पाहिजेत तर मग बुक्स बनवणारे पण पाहिजेत ना. मग त्या इंडस्ट्रीज आल्या जे की पेपर्स बनवतात, प्रिंटिंग करतात, मग ते बुक बाइंडिंग करतात. हे सगळे व्यवसाय डेव्हलप झाले. मॅनी पीपल कॉन्ट्रीब्यूट टू धिस प्रोसेस. खूप सगळे लोक ह्या प्रोसेसमध्ये हेल्प करतायत, कॉन्ट्रीब्यूट करतायत, म्हणजे मदत करतायत. जसं की आपण फक्त शिक्षण घेतोय, पण आपल्याकडे जे बुक्स येत आहे, जे नॉलेज येत आहे, टीचर शिकवतात, बुक्स बनवणारे बुक्स बनवून देतात आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी मागे काय आहे? ऑक्युपेशन आहे त्या लोकांचे, है ना.
Many people contribute to this process. Thus, the variety of occupation in the society help us in fulfilling our needs. म्हणजे हे आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप सगळे लोक हेल्प करत असतात. त्यांचा त्यांचा व्यवसाय करत असतात आणि आपल्याला हेल्प करत असतात. दिस ऑल्सो लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ अवर स्किल्स अँड कपॅबिलिटीज. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, आपल्यामधले स्किल्स पण डेव्हलप होतात, आपल्यातल्या स्किल्सचा म्हणजे कौशल्यांचा विकास होतो आणि आपल्यातल्या क्षमता ज्या आहेत, आपली जी कपॅसिटी आहे ती पण डेव्हलप होते. अवर बेसिक नीड्स आर फुलफिलिंग इन सोसायटी. आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या सोसायटीमध्ये पूर्ण होतात. वी डिपेंड ऑन ईच अदर फॉर अवर इमोशनल नीड सच ॲज सिक्युरिटी, अप्रिसिएशन, प्रेज अँड सपोर्ट एक्सेट्रा. म्हणजे आपल्या ज्या बाकीच्या इमोशनल गरजा आहेत ना, भावनात्मक ज्या गरजा आहेत आपल्याला, त्याच्यासाठी पण आपल्याला सोसायटीची गरज आहे. सिक्युरिटी पाहिजे म्हणजे आपल्याला सुरक्षितता पाहिजे, अप्रिसिएशन म्हणजे कौतुक केलं पाहिजे, प्रेज म्हणजे पण स्तुती केली पाहिजे, सपोर्ट म्हणजे कुणीतरी आपल्याला आधार दिला पाहिजे. सगळे तुमच्या पाठीशी असतात ना, सपोर्ट करतात तुम्हाला. घरून पॅरेंट्स सपोर्ट करतात, स्कूलमध्ये टीचर सपोर्ट करतात, म्हणून मग तुम्ही एज्युकेशन घेऊ शकता. मग ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे पॉसिबल होतात, आपण सोसायटीत राहतो म्हणून. थस अवर लाईफ इन सोसायटी इज इंटरडिपेंडंट. म्हणून मग आपली जी लाईफ आहे ती या समाजातली आपली लाईफ कशी आहे, इंटरडिपेंडंट आहे, एकमेकांवरती अवलंबून आहे. थर्ड पार्ट इज अवर डेव्हलपमेंट. म्हणजे आपला विकास कसा झाला किंवा कसा होतोय ते आपल्याला बघायचंय. ह्युमन बिंगचा विकास, अवर डेव्हलपमेंट. Every person is born with some qualities and capabilities, but they are dormant. They develop in society. We use language to communicate with one another, but we cannot do so at birth. We learn languages gradually. Our first language is the one that is spoken at home. If our neighbors speak different language, we pick up those too. Schools also provide opportunities to learn different languages. म्हणजे आपलं डेव्हलपमेंट कशावरती मेनली डिपेंड आहे, तर आपण जे एकमेकांशी कम्युनिकेशन करतोय, जे बोलतो आपण एकमेकांशी, त्याच्यावरती आपली डेव्हलपमेंट डिपेंड आहे. एव्हरी पर्सन इज बॉर्न विथ सम क्वालिटीज अँड कपॅबिलिटीज. म्हणजे प्रत्येक माणूस जो आहे त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी क्वालिटीज आहेत, काही गुण आहेत, काही क्षमता आहेत त्याच्यामध्ये. बट दे आर डॉर्मंट म्हणजे त्या लपलेल्या आहेत. प्रत्येक ह्युमन बिंग हा स्पेशल आहे, पण त्याच्यामधल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या लपलेल्या आहेत. लगेच दिसतील का? आत्ताच सांगू शकतो का आता तुम्ही मोठे होऊन काय बनाल, कोण काय बनेल? कोणी डॉक्टर बनू शकतं, कोणी इंजिनियर बनू शकतं, कोणी सायंटिस्ट बनेल, कोणी नॅशनल लीडर पण पॉलिटिशियन पण बनू शकतो, है ना? आत्ताच सांगू शकतो का? कारण तुमच्यातल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या डॉर्मंट आहेत म्हणजे लपलेल्या आहेत. दे डेव्हलप इन सोसायटी. मग त्या हळूहळू ह्या समाजामध्ये डेव्हलप होत जाणार. वी यूज लँग्वेज टू कम्युनिकेट विथ वन अनदर, बट वी कॅन नॉट डू सो ॲट बर्थ. म्हणजे आपण काय एकमेकांशी कम्युनिकेशन करायचंय आपल्याला, तर आपण काय यूज करतो? लँग्वेजचा, भाषेचा वापर करतो. पण आपण जेव्हा जन्मलेला असतो तेव्हा लगेच आपल्याला बोलायला येतं का? जन्मल्या कुणाला बोलायला येतं का? तर नाही. वी लर्न लँग्वेज ग्रॅज्युअली. म्हणजे आपण हळूहळू लँग्वेज शिकतो, भाषा शिकतो. अवर फर्स्ट लँग्वेज इज द वन दॅट इज स्पोकन ॲट होम. म्हणजे आपल्या घरात जी बोलली जाते ती आपली फर्स्ट लँग्वेज असते. पहिली लँग्वेज आपण ती शिकतो, घरात जे सगळेजण बोलतात ती. इफ अवर नेबर्स स्पीक डिफरंट लँग्वेज, वी स्पीक अप दोज टू. आपले जर नेबर्स दुसरी लँग्वेज बोलत असतील तर आपण ती लँग्वेज पण, हिंदी कुणी आपल्या शेजारी हिंदी बोलणार असेल तर आपण हिंदी पण शिकतो ग्रॅज्युअली. स्कूल ऑल्सो प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटीज टू लर्न डिफरंट लँग्वेजेस. आणि स्कूलमध्ये पण बघा वेगवेगळे सब्जेक्ट असतात. संस्कृत असतं, हिंदी, आजकाल तर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जर्मन वगैरे, फ्रेंच, जर्मन वगैरे शिकवलं जातं. म्हणजे स्कूल पण संधी देतात. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी आपल्याला देतात वेगवेगळ्या लँग्वेज शिकण्यासाठी. हिंदी, मराठी, इंग्लिश आणि संस्कृत तर आहेत स्कूलमध्ये, पण काही स्कूलमध्ये अजून काही स्पॅनिश, जर्मन वगैरे ह्या लँग्वेजेस शिकवल्या जातात. We also have a capacity to think independently. For example, when all the students in a class are given the same topic for an essay,
Why is it that no two essays are same? It is because the thought process in each is different. Society helps in development of our emotional capabilities and the power to think. It also provides the opportunity for expressing our thoughts and feelings. म्हणजे आपल्यामध्ये पण काही कपॅसिटी आहेत, जसं आपण सांगितलं की आपल्यातल्या कपॅसिटीज डॉर्मंट आहेत, तसं आपल्यामध्ये काही कपॅसिटी आहेत की प्रत्येक जण स्वतंत्र विचार करू शकतो. इंडिपेंडेंटली म्हणजे काय, स्वतंत्रपणे विचार करू शकतो. प्रत्येक जण वेगळा विचार करू शकतो. प्रत्येकाची थॉट प्रोसेस म्हणजे विचार करण्याची क्षमता वेगळी वेगळी. फॉर एक्झाम्पल, व्हेन ऑल द स्टुडंट्स इन क्लास आर गिवन द सेम टॉपिक फॉर एन एसे, व्हाय इट इज दॅट नो टू एसेज आर सेम. समजा तुम्हाला एक विषय दिलाय, निबंध निबंध लिहा म्हणून सांगितलंय है ना. फॉर एक्झाम्पल, मराठीमध्ये असतं ना, मी पंतप्रधान झालो तर वगैरे, ह्या विषयावर तुम्हाला समजा निबंध लिहायला सांगितलंय, तर मग सगळे मुलं जे निबंध लिहिणार, दोन निबंध सारखे असतील का? प्रत्येकाचे वेगळे थॉट्स असणार आहेत, वेगवेगळ्या थिंकिंग असणार आहेत, त्याप्रमाणे ते लिहिणार आहेत निबंध. म्हणजे दोन निबंध सारखे असणार नाही. इट इज बिकॉज द थॉट प्रोसेस इन ईच इज डिफरंट. म्हणजे प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी वेगळी. सोसायटी हेल्प्स इन द डेव्हलपमेंट ऑफ अवर इमोशनल कॅपॅबिलिटीज अँड द पॉवर टू थिंक. मग सोसायटी जे आपली आजूबाजूची समाज जो आहे तो आपल्याला काय, आपल्यामध्ये काय डेव्हलपमेंट करतो, कशाचा विकास करतो? इमोशनल कॅपॅबिलिटीज अँड पॉवर टू थिंक. म्हणजे विचार करण्याची पॉवर, शक्ती, आणि आपला भावनिक क्षमता ह्याचा विकास होतो सोसायटीमध्ये राहिल्यामुळे. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स द अपॉर्च्युनिटी फॉर एक्सप्रेसिंग अवर थॉट्स अँड फिलिंग्स. आणि मग सोसायटी काय करते, आपल्याला संधी पण देते, वेगवेगळ्या संधी देते आपले थॉट्स एक्सप्रेस करण्यासाठी, किंवा आपल्या फिलिंग ज्या आहेत त्या दुसऱ्यांसमोर मांडण्यासाठी आपल्याला संधी मिळत असते. म्हणजे स्कूलमध्ये बघा, कधी कधी वक्तृत्व स्पर्धा वगैरे असतात ना. वक्तृत्व स्पर्धेमध्ये काय असतं की तुम्ही तुमचे थॉट्स, तुम्हाला एखादा सब्जेक्ट दिला जातो, मग त्या सब्जेक्टवर तुम्ही बोलू शकता, तुमच्या फिलिंग्स एक्सप्रेस करू शकता. किंवा आजकाल डिबेट कॉम्पिटिशन पण होतात स्कूलमध्ये, तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून तुम्ही तुमचे मत मांडू शकता. The development of our artistic and other talents also takes place in a society. Singers, musicians, artists, scientists, adventurers, social workers can all develop their qualities further because of the backing and encouragement of society. This encouragement is very important. म्हणजे our development of our artistic and other talents also takes place in society. म्हणजे ह्या समाजामध्ये अजून कशाचा विकास होतो? आपले आर्टिस्टिक टॅलेंट्स असतील, अजून काही आपले टॅलेंट्स असतील, किंवा आर्टिस्टिक म्हणजे कला क्षेत्रात आपलं काही टॅलेंट असेल, किंवा मग अजून काही सिंगिंग वगैरे येत असेल, आपल्याला डान्स चांगला येत असेल, ह्या काय झाल्या? आर्टिस्टिक क्वालिटीज झाल्या. ह्या अभ्यासाशिवायच्या वेगळ्या टॅलेंट झाल्या, को करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणतो ना आपण, तर त्याला काय बोलतात? आर्टिस्टिक अँड अदर टॅलेंट्स बोलले त्यांनी. ऑल्सो टेक्स प्लेस इन सोसायटी. ते आपण आपल्या समाजामध्ये होतात. फॉर एक्झाम्पल, सिंगर्स, म्युझिशियन्स, आर्टिस्ट, म्हणजे हे गायक, वादक, किंवा मग हे आर्टिस्ट वगैरे असतात, छान ड्रॉइंग बनवतात, किंवा शास्त्रज्ञ, ऍडव्हेंचरर्स, सोशल वर्कर्स, सामाजिक कार्य करणारे, त्यांच्या क्वालिटीज कुठे डेव्हलप होतात? सोसायटीमध्ये राहूनच डेव्हलप होतात. आणि कशामुळे? बिकॉज ऑफ बॅकिंग अँड एनकरेजमेंट ऑफ सोसायटी. म्हणजे सोसायटीचा सपोर्ट आहे. बॅकिंग म्हणजे काय? पाठिंबा. आणि एनकरेजमेंट, सोसायटीकडून त्यांना एनकरेजमेंट मिळतं. नेहमीच त्यांना सोसायटीकडून प्रोत्साहन मिळत असतं, पाठिंबा मिळत असतो. एखादा सिंगर असेल, मग तो काय करणार? एव्हरी इयर कुठल्या ना कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार. मग तो त्याला सोसायटी, आजूबाजूचे राहणारे लोक त्याचं कौतुक करणार. एव्हरी टाइम दे विल अप्रिशिएट, है ना. त्याच्यामुळे मग त्याला अजून थोडं मोटिवेशन भेटणार. मग तो अजून वरच्या लेवलला, अजून पुढच्या लेवलला असं तो सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणार. मग तो एक चांगला सिंगर बनू शकतो. हे कशामुळे पॉसिबल होतं?
backing and encouragement of society. दिस एनकरेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सगळ्यांकडून जे आपल्याला हे प्रोत्साहन मिळतं, एनकरेजमेंट मिळतं, ते खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण अजून मोटिवेट होतो, अजून चांगलं काम करतो. व्हॉट इज मीन बाय सोसायटी? सोसायटी म्हणजे काय? ओके, समजतंय सगळ्यांना? समजतंय की डोक्यावरून जातंय? ओके, प्रियांजली सांगते. नेक्स्ट टॉपिक आय रीड. ओके प्रियांजली, स्विच ऑन युअर माइक. काय टीचर? You have to read that paragraph. What माझ्याकडे टेक्स्ट बुक is नाही. mean by society? Society includes all people, men, women, grown-ups, old people, young Grown-ups. children. Our families are a part of the society. Society also includes different groups, institutions of organizations, the relation and interaction between the people, their Interrelationships. dependence on Interrelationships. interrelationships and Relationship. interactions Hmm. between the people, their dependence on Hmm. वरती कर on one another, and sharing also form a part of the society. Society is not simply a mob or crowd of people. A society is formed when people come together to achieve certain common objectives. Okay, very good. 6th स्टँडर्डच्या मुलांचं फास्ट आहे रीडिंग. सोसायटी इन्क्लूड्स ऑल पीपल, मेन, विमेन, ग्रोन अप्स, ओल्ड पीपल, यंग चिल्ड्रन. म्हणजे सोसायटीमध्ये कोण कोण येतं? मेन, विमेन, ग्रोन अप्स म्हणजे मोठी होणारी मुलं, ओल्ड पीपल, यंग चिल्ड्रन, सगळेच आले. सोसायटी म्हणजे सगळे झाले. मेन, वुमेन, मोठी मुलं, ओल्ड पीपल किंवा छोटे छोटे मुलं, चिल्ड्रन्स. दे आर ऑल वन सोसायटी. अवर फॅमिली आर अ पार्ट ऑफ द सोसायटी. अवर फॅमिलीज म्हणजे आपले जे छोटे छोटे फॅमिलीज आहेत त्या पण एक सोसायटीचा एक पार्ट आहे. सोसायटी ऑल्सो इन्क्लूड्स डिफरंट ग्रुप्स, इन्स्टिट्यूशन्स अँड ऑर्गनायझेशन. सोसायटीमध्ये अजून काय काय असतं? आपल्या फॅमिलीज तर असतातच सगळ्या आपल्या छोट्या छोट्या फॅमिली आहेत प्रत्येकाच्या. आपण एका कॉलनीत राहतो, ती एक सोसायटी झाली. पण त्याच्याशिवाय अजून सोसायटी म्हणजे काय? डिफरंट ग्रुप्स, इन्स्टिट्यूशन्स अँड ऑर्गनायझेशन. वेगवेगळ्या ग्रुप आहेत लोकांचे, म्हणजे सेम ऍक्टिव्हिटी करणाऱ्यांचे ग्रुप. फॉर एक्झाम्पल, आपल्याला आता समजा ऍक्टिव्हिटी करायची, एक स्वच्छता मोहीम करायची, तर तो एक ग्रुप तयार होतो. मग ते 7-8 लोक सगळेच त्यात पार्टिसिपेट होतात का? नाही होत. ज्याला इंटरेस्ट आहे ते लोक त्याच्यामध्ये येतात, त्यांचा एक ग्रुप तयार होतो, है ना. इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्था, वेगवेगळ्या संस्था आहेत ह्या. शैक्षणिक संस्था आहेत किंवा अजून काही आरोग्यविषयक संस्था आहेत. तर त्या संस्था. आणि ऑर्गनायझेशन्स म्हणजे संघटना म्हणजे अनाथ मुलांसाठी असतील किंवा ओल्ड एज होम वगैरे ओल्ड पीपल साठी असतील, त्या सगळ्या ऑर्गनायझेशन, ह्या सगळ्या सुद्धा सोसायटीमध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे सोसायटी मेड अप ऑफ ग्रुप्स, इन्स्टिट्यूशन्स, ऑर्गनायझेशन्स अँड अवर फॅमिलीज. द इंटररिलेशनशिप्स अँड इंटरॅक्शन्स बिटवीन द पीपल, their dependence on one another and sharing also form a part of the society. The interrelationship and interaction between the people. इंटररिलेशन म्हणजे परस्पर संबंध, एकमेकांशी त्यांचं रिलेशन असतं. काही कामासंबंधात आपण एकमेकांशी रिलेशन ठेवतो, है ना. आपले फ्रेंड्स वगैरे असतात. किंवा मग इंटरॅक्शन आपलं कुणाबद्दल तरी कुणासोबत सतत इंटरॅक्शन होत असतं. एखादं काम हाती घेतलं आपण तर त्या विषयावर आपल्याला बोलायचं असतं.
समजा तुमचा एक सिंगिंगचा ग्रुप आहे, सिंगिंग करायला सांगितलंय टीचरनी 4-5 मुलांना, तर तुम्ही 4-5 मुलं एकत्र येणार, मग एकमेकांशी इंटरॅक्शन करणार की आपण कसं करू शकतो, कोणतं गाणं गायचं, किंवा मग तू कोणतं म्युझिक वाजवणार, एखादा त्यात म्युझिशियन असेल, एखादा सिंगर असेल, तुम्ही ठरवलं 4-5 जणांनी, तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही काय करू शकता, एकमेकांशी इंटरॅक्शन करावं लागतं, इंटर रिलेशनशिप आपल्याला मेंटेन करावं लागतं. देअर डिपेंडन्स ऑन वन अनदर अँड शेअरिंग अल्सो फॉर्म अ पार्ट ऑफ द सोसायटी. म्हणजे तुम्हाला जे एकमेकांवरती अवलंबून राहावं लागतं है ना, एकमेकांना काही गोष्टी शेअर कराव्या लागतात, त्या पण काय आहे, एक सोसायटीचा हा एक पार्ट आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं, आता तुम्हाला सिंगिंग करायचंय, तुम्हाला समजा 5 मुलांना सांगितलंय, तर तुम्हाला एकमेकांवरती डिपेंड राहावं लागणार, कोणतं गाणं पाहिजे, मग कोणतं, सगळ्यांचे सूर एकत्र मिळतायत की नाही, सगळ्यांना गाता येतंय की नाही, त्यासाठी तुम्हाला सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागणार, म्हणजे एकमेकांवरती डिपेंड राहावं लागणार, आणि तुम्हाला काही गोष्टी शेअर पण कराव्या लागणार एकमेकांशी. मग ह्या काय आहे, हा सोसायटीचाच एक पार्ट आहे. सोसायटी इज नॉट सिम्पली अ मॉब ऑर अ क्राऊड ऑफ पीपल. सोसायटी म्हणजे काय, फक्त क्राऊड म्हणजे गर्दी नाहीये, गर्दी किंवा ग्रुप ऑफ पीपल नाहीये. सोसायटी इज फॉर्म वेन पीपल कम टुगेदर टू अचीव सर्टन कॉमन ऑब्जेक्टिव्ह. सोसायटी कधी तयार होते, तर खूप सगळे लोक एकत्र येतात आणि अचीव सर्टन कॉमन ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे त्यांची उद्दिष्टे समान असतात, त्यांना जे काम करायचं असतं ते एक असतं. उद्दिष्ट म्हणजे काय, त्यांचं ध्येय समान असतं, एकच असतं सगळ्यांचं. फॉर एक्झाम्पल, एक एज्युकेशन ही एक सोसायटी आहे, म्हणजे सगळ्यांचं त्याच्यामध्ये मोटिव्ह काय आहे की मुलांना एज्युकेशन, मग मुलं त्याच्यामध्ये येतात एज्युकेशन घेण्यासाठी, मग टीचर्स येतात मुलांना एज्युकेशन देण्यासाठी, म्हणजे त्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय, कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहे. मग सोसायटी कशामुळे फॉर्म होते, तर पीपल हॅव अ कॉमन ऑब्जेक्टिव्ह, they have to achieve certain common objective. समजलं what is mean by society? Have you all understood? समजलं का, समजतंय सगळ्यांना? ओके. मराठी मीडियम स्टुडंट समजते ना सगळं? कुठले वर्ड्स तुम्हाला हार्ड वाटत असतील तर विचारू शकता, सेंटेन्स मीनिंग नसेल समजलं तर विचारा. ओके, व्हेरी गुड. In order to fulfill needs like food, clothing, shelter and security, the society has to create permanent system. Without such a system, the day-to-day affairs of the society cannot be carried on. म्हणजे आपल्या ज्या डे टू डे लाईफ मधल्या गरजा आहेत, रोजच्या दैनंदिन जीवनातल्या आपल्या ज्या काही गरजा आहेत, जसं की फूड, क्लोदिंग, शेल्टर, सिक्युरिटी, ह्या सगळ्या गरजा आहेत आपल्याला. फूड पाहिजे, रोज खाण्यासाठी अन्न पाहिजे, कपडे पाहिजे, घर पाहिजे, सुरक्षितता पाहिजे, है ना. मग त्याच्यामुळे काय करावं लागतं, ह्या सगळ्या सोसायटीला एक परमनंट सिस्टीम क्रिएट करावी लागते, काही रूल्स आणावे लागतात सोसायटीमध्ये, त्याला काय बोलतात, एक परमनंट सिस्टीम त्यांना क्रिएट करावी लागते. विदाउट सच अ सिस्टीम द डे टू डे अफेअर्स ऑफ सोसायटी कॅन नॉट बी कॅरीड ऑन. म्हणजे ह्या जर सिस्टीम नसेल प्रॉपरली, तर आपण डे टू डे लाईफ मधल्या ऍक्टिव्हिटी आहेत ते आपण करू शकणार नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याला फूड पाहिजे, तर मग फूड पुरवणारा कोणी पाहिजे, है ना. भाजीचं मार्केट पाहिजे, मग मार्केटमध्ये जाऊन आपण भाजी आणू शकतो. मग त्याच्यानंतर किराणा शॉपवाले पाहिजेत, मग किराणा शॉपमध्ये असेल तर मग आपण तेल वगैरे आणू शकतो. मग ती
भाजी बनेल, मग गॅस प्रोव्हाइड करणारा पाहिजे आपल्याला. ह्या सगळ्या गरजा आहेत ना. सोसायटीमध्ये राहायचं असेल तर ह्या गोष्टी लागणार आपल्याला. एक सिस्टीम लागणार, सिस्टमॅटिक वेने जावं लागणार आपल्याला. पाणी पाहिजे, म्हणजे आपल्या घरात जे पाणी येतं पाणी आपल्याला देणारा पाहिजे. गॅस झालं, भाजीपाला, किराणा, ह्या सगळ्या गोष्टी कसं काय, ह्या सगळ्या ह्याच्यासाठी काय पाहिजे, एक परमनंट सिस्टीम असली पाहिजे. त्याच्यातली एक जरी गोष्ट नसेल तर आपले डे टू डे लाईफ व्यवस्थित चालणार नाही, त्याच्यामध्ये खूप सगळे प्रॉब्लेम्स येतील. डू यू नो काय म्हणतायत बघूया. ऑल ह्युमन बीइंग्स आर इक्वल बाय बर्थ. दे हॅव द सेम स्टॅटस ॲज ह्युमन बीइंग्स. अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, all are equal before the law. The Constitution guarantees the equality of opportunities. We can each make progress using our education, capabilities and skills. म्हणजे जन्मापासून सगळे ह्युमन बीइंग्स आहेत ते काय आहेत, एकच आहेत, इक्वल आहेत, सगळे समान आहेत. कोणी गरीब नाही, श्रीमंत नाही, खालच्या कास्टचा, किंवा आपण म्हणतो ना कास्टिझम वगैरे असतं, खालचे कास्ट वरची कास्ट, असं कॉन्स्टिट्यूशनच्या समोर हे सगळं काहीच नाहीये. ऑल आर इक्वल. दे हॅव द सेम स्टेटस ॲज ह्युमन बीइंग. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, भारतीय संविधान जे आहे आपलं, त्याच्या समोर काय आहेत, सगळे ह्युमन बीइंग्स आहेत. अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ऑल आर इक्वल बिफोर द लॉ. कायद्यासमोर सगळे समान आहेत, कोणी लहान नाही, मोठा नाही, कास्ट कमी जातीचा जास्त असं काही नाही, खूप एज्युकेटेड आहे किंवा अनएज्युकेटेड असं काहीच नाहीये, सगळे समान आहेत. द कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज द इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. कॉन्स्टिट्यूशन काय गॅरंटी देतं की प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे. एखाद्याला एखादी गोष्ट करायची तर त्याला ती संधी मिळाली पाहिजे. बघा तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं एज्युकेशन मध्ये इंजिनिअरिंगला जायचंय समजा, तर सगळ्यांना तुम्ही जर चांगले मार्क असतील तर तुम्ही जाऊ शकता. तुमच्यासाठी काही ऑपॉर्च्युनिटी मिळालीच पाहिजे, गव्हर्नमेंटला द्यावीच लागते. तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला ऍडमिशन भेटून जाणार. असं नाही की तू ह्या सरनेमचा आहे असं किंवा असं आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला तो हक्क तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ नाही शकत. कॉन्स्टिट्यूशन समोर सगळे इक्वल आहेत. वी कॅन ईच मेक प्रोग्रेस युझिंग अवर एज्युकेशन, कॅपॅबिलिटीज अँड स्किल्स. म्हणजे तुम्ही तुमची प्रोग्रेस करू शकता, प्रगती करू शकता. शिक्षण असेल, तुमच्याकडे क्षमता असतील आणि कौशल्य असतील तर तुम्ही प्रोग्रेस करू शकता, प्रगती करू शकता तुमची. ओके, आपण हा लास्ट पार्ट बघूया, तोपर्यंत लॉग आउट व्हायचं नाहीये कोणी. द सोसायटी कॅन नॉट बी कॅरीड ऑन. सॉरी, हे झालं. अ सिस्टीम इज इसेन्शियल फॉर कंटिन्यूड एक्झिस्टन्स ऑफ द सोसायटी. For example, agriculture is essential to fulfill the need for food. Various institutions must be created to perform all the functions related to agriculture. Therefore, the vast system need to be created, which includes factories to manufacture tools and equipment used for farming, banks to provide loans to farmers, a market for the goods produced, etc. The existence of many such systems makes a society stable. म्हणजे काय सांगतायत, एक सिस्टीम, आत्ताच सांगितलं की एक परमनंट सिस्टीम पाहिजे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये. सिस्टीम इज इसेन्शियल फॉर द कंटिन्यूड एक्झिस्टन्स ऑफ द. ही सोसायटी जर व्यवस्थित चालवायची असेल तर आपल्याला इसेन्शियल म्हणजे आवश्यक आहे, एक सिस्टीम आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, ॲग्रिकल्चर इज इसेन्शियल टू फुलफिल द नीड फॉर फूड. ॲग्रिकल्चर इसेन्शियल आहे कशासाठी, तर अन्नासाठी. अन्न पाहिजे ना आपल्याला सगळ्यांना, अन्नधान्य पाहिजे, त्याच्यासाठी ॲग्रिकल्चर इम्पॉर्टंट आहे. व्हॅरियस इन्स्टिट्यूशन मस्ट बी क्रिएटेड टू परफॉर्म ऑल द फंक्शन्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. म्हणजे ॲग्रिकल्चर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्था निर्माण होतात, संस्था निर्माण कराव्या लागतात. Therefore, a vast system need to be created which includes factories to manufacture tools. आता शेती करायची म्हणजे काय पाहिजे, टूल्स पाहिजे, नांगर पाहिजे, ते कुऱ्हाड, ते असतं ना खोऱ्या वगैरे, काय काय घमेले, काय काय शेतीमध्ये जे यूज करतात वेगवेगळे टूल्स, ते सगळे आवश्यक आहेत. मला एवढी सगळी माहिती नाहीये टूल्सची नावं. नांगर वगैरे हे सगळ्या गोष्टी ह्याची एक इंडस्ट्री असते, त्या
त्या मॅन्युफॅक्चर करण्यासाठी एक फॅक्टरी पाहिजे है ना. देन बँक प्रोव्हाइड्स द लोन्स टू फार्मर्स. आता फार्मर लोकांना फर्टिलायझर्स घ्यायचे किंवा बी बियाणं घ्यायचे किंवा खतं घ्यायचे, तर त्याच्यासाठी काय लागतं, पैसे पाहिजेत त्यांना. शेतीमध्ये पाणी वगैरे, पाण्याची व्यवस्था करायची आहे, खत बी बियाणं, त्याच्यासाठी पैसे पाहिजेत. मग त्याच्यासाठी बँक्स पाहिजेत. बँक्स लोन देऊ शकतात शेतकऱ्यांना. अ मार्केट फॉर गुड्स प्रोड्यूस्ड. आणि मग त्याच्यानंतर शेतकरी ज्याचं उत्पादन करणार, प्रोड्यूस करणार ना, फूड ग्रेन्स प्रोड्यूस करणार, क्रॉप्स वगैरे, तर त्याच्यासाठी काय पाहिजे, एक मार्केट पाहिजे. मग त्याचे तो सेल कसं करणार, शेतकरी जेव्हा त्या सगळ्या गोष्टी बनवणार, प्रोड्यूस करणार, फूड प्रोड्यूस करणार, तर मग त्याला एक मार्केट पाहिजे, बाजारपेठ पाहिजे. द एक्झिस्टन्स ऑफ मॅनी सच सिस्टीम मेक्स अ सोसायटी स्टेबल. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टींची सिस्टीम जी आहे ती अस्तित्वात येते, त्याला काय बोलतात, त्याच्यामुळे काय होतं, समाज स्थिर होतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला तयार होतात, त्याच्यामुळे समाज स्थिर होतो. In the next chapter we shall learn about the diversity in the Indian society. म्हणजे आपल्या भारतामध्ये कशी विविधता आहे ते आपण नेक्स्ट लेसन मध्ये बघूया. तर एव्हरीबडी हॅव टू रीड द चॅप्टर. ओके, चॅप्टर रीड करायचा आहे आणि खालचे क्वेश्चन आन्सर्स थोडेसे रीड करायचे. होमवर्क इज दॅट ओनली, यू हॅव टू solve that questions. You have to write the answer of that questions. Okay, एक्सप्लेन नाही केलेलं आहे आपण होमवर्क. नेक्स्ट टाइम आपण होमवर्क पण मी एक्सप्लेन करेन. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, एखादा क्वेश्चन कळत नसेल, तर तुम्ही नेक्स्ट टाइम विचारू शकता. पण तोपर्यंत सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे आणि चॅप्टर रीड करायचं आहे. जेवढं येतंय तेवढं तुम्ही सॉल्व्ह करा. नसेल येत तर आपण ऑब्विसली आपण नेक्स्ट क्लासमध्ये मी थोडंसं होमवर्क पार्ट तुमचा घेणार आहे. ओके, बाय बाय. बाय एव्हरीवन. Bye bye, ma'am. बाय बाय, गुड नाईट. Bye, teacher. Bye, ma'am. बाय. स्टडी प्रॉपरली. डू स्टडी प्रॉपरली. ओके. Everyone, please leave the meeting. Priyanka, leave the meeting. Okay.